गद्दारी केली आणि भाजप बरोबर युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती केली, तो गद्दारी होता. आणि ते गद्दारीला करेक्ट करण्यासाठी शिंदे साहेबांनी असा एक निर्णय घेतला होता. आणि याच्याबद्दल संपूर्ण देशात फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचे आजूबाजूचे जे लोक आहेत ते शिंदे साहेबांना गद्दार म्हणतात, कोणीही म्हणत नाही. म्हणजे जो एक कुणाल कामरा आहे त्यांनी उबाठाची सुपारी घेऊन आमच्या नेत्यांच्या विरोधात एवढा मोठा आरोप केलेला आहे. आणि याच्यासाठी शिवसैनिक प्रचंड प्रमाणावर संतप्त झालेले आहेत, ज्याचा एक नमुना तुम्हाला खारमध्ये काल रात्री दिसला. आता कुणाल कामरा कोण आहे? हा आहे संजय राऊतचा माणूस, संजय राऊतचा खास मित्र आहे. हे बघा यांचा फोटो, संजय राऊत बरोबर कुणाल कामरा. काय घेणं देणं चालू आहे मला माहित नाही. हे दुसरा बघा, संजय राऊत बरोबर कुणाल कामरा. हा कुणाल कामरा, याच्या पूर्वी हा कुणाल कामरा मूळ म्हणजे काँग्रेसच्या इकोसिस्टमचा एक मेंबर आहे. राहुल गांधीच्या बरोबर पदयात्रा करतो, राहुल गांधी बरोबर फिरतो आणि सुप्रिया सुळे आणि शरद पवार बरोबर बी त्यांच्या भेटीगाठी आहे. हे बघा, सुप्रिया ताई आहेत, कुणाल कामरा आहे, ते कोण आहेत मला माहित नाही. हे संजय राऊत आणि राहुल गांधी बरोबर कुणाल कामरा भारत जोडो यात्रामध्ये सहभाग घेत आहे. हा एक लेफ्टिस्ट माणूस आहे. भारतात लेफ्टिझम संपलेला आहे. वामपंथ डाव्या आघाडीचे जे लोक आहेत तो आता हळूहळू संपलेले आहेत. पण त्यांच्यामध्ये काहीतरी बोल बच्चन लोक आहेत, त्या बोल बच्चन मध्ये एक हे आहे. आणि आता काँग्रेसच्या इकोसिस्टम मध्ये येऊन काँग्रेसकडून पैसे घेऊन आणि काँग्रेसचे जो अलाइज आहेत त्यांच्याकडून पैसे घेऊन तो या प्रकारच्या जो मोदी साहेबांबरोबर काम करतात. एकदा त्यांनी मोदी साहेबांच्या विरोधात बी खूप असाच व्हिडिओ बनवला. जो आमचे गृहमंत्री आहेत माननीय अमित शहाजी, त्यांच्या विरोधात पण असाच व्हिडिओ बनवला. आता आमच्या नेत्यावर त्यांनी हल्ला चढवला आहे. हा काही नाही, ज्या स्टुडिओमध्ये त्यांची शूटिंग झाली, रेकॉर्डिंग झाली, त्याच्यासाठी पैसे मातोश्रीकडून आला होता. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकार्याने पैसे दिला होता. आणि संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगितल्यानुसार त्याने शिंदे साहेबांवर अशी एकदम निकृष्ट लेवलची, खालच्या लेवलची टिप्पणी केलेली आहे. आम्ही शिवसेनेतर्फे त्यांना इशारा देतो की जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्टेटमेंट परत घेत नाही आणि शिंदे साहेबांची शिवसेनाची माफी मागत नाही, तोपर्यंत आमचा अभियान चालू राहील. तुम्ही मुंबईमध्ये नाही आहात, आमचे लोक तुम्हाला शोधत आहेत. बहुतेक तुम्ही पळाला. याच्या पूर्वी पण तुम्ही मुंबईमध्ये राहत होता. कुणाल कामरा पूर्वी मुंबईमध्ये राहत होता. त्यांनी काहीतरी असा एक ट्विट केला मदर टेरेसाच्या विरोधात, सिख लोकांच्या विरोधात, अजून काही जो एक भारतीय परंपरा आहे, हिंदू परंपरा आहे, याच्या विरोधात त्यांनी ट्विट केला होता. त्याच्या विरोधात जबरदस्त एक असा माहोल होता. त्यांनी ट्विटर अकाउंट पण बंद केला आणि मुंबईचा त्यांचा जो घर होता तो विकून घेतला, विकला आणि विकल्यानंतर दिल्लीला पळाला. सध्या तो गुडगावमध्ये राहतो. जर त्यांनी एकनाथराव शिंदे साहेबांची माफी नाही मागितली
तो आमच्याकडे एवढी ताकद आहे की आम्ही गुडगावमध्ये पण त्यांच्या घर शोधून त्यांच्या घरामध्ये जाऊ शकतो आणि त्यांची खैर खबर घेऊ शकतो। यासाठी मी त्यांना असा एक इशारा देतो, वॉर्निंग देतो, तुम्ही लवकरात लवकर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री और शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथराव शिंदेवर ज्या प्रकारे खालच्या लेवलची टिप्पणी केलेली आहात तो परत घ्या, माफी मागा, नाहीतर पोलीसच्या लेवलवर कारवाई होईल। अंधेरी पोलीस स्टेशन, MIDC पोलीस स्टेशन मध्ये FIR झालेला आहे, अजून काही FIR होईल, जे तोडफोड झाली अजून तोडफोड असं होईल, पण तुम्हाला आम्ही सोडणार नाही, कारण तुम्ही फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाने एक सुपारीबाज व्यंगकारचा काम केलेला। आम्हाला पण माहित आहे फ्रीडम ऑफ स्पीच, बोलण्याचा जो स्वातंत्र्य आहे संविधानामध्ये, घटनामध्ये याची तरतूद आहे, आम्ही याचा सन्मान करतो। म्हणजे कोणावर खालच्या लेवलची टिप्पणी करण्याची फ्रीडम ऑफ स्पीच तुमच्याकडे आहे, तो जवाब देण्याचा फ्रीडम ऑफ स्पीच आमच्याकडे पण आहे। तो फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे याचा दुरुपयोग, याचा मिसयूज नाही झाला पाहिजे, आणि तुम्ही मिसयूज केलेला आहात। तुम्ही ज्याप्रमाणे स्टँड अप कॉमेडियन बनून प्रत्येक एक वाक्यभर तुम्ही गाली, शिवीगाळ जसं शब्द यूज करता, आई बहिणीच्या गाली देणारा वर्ड यूज करता, हा व्यंग नाही आहे, हा हास्य नाही आहे, हा कॉमेडी नाही आहे, हा एकदम छिछोरापण आहे। तो असे तुमच्यासारखे छिछोरे लोकांना आता शिवसेनाने ठरवलेलं आहे की आम्ही तुम्हाला धडा शिकवणार, म्हणजे शिकवणारच। या सगळ्यानंतर त्यांनी एक ट्विट केलेलं आहे, कुणाल कांबळे यांनी ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये जे राहुल गांधींनी हातामध्ये संविधान घेतलेलं आहे लाल कलरचं, तेच संविधानाची कॉपी त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि ट्विट केलेलं आहे। एकंदरीत काय सांगायचं त्यांना मी सांगू इच्छितो की 2022 नंतर 2024 नोव्हेंबर पर्यंत उबाठाकडून लगातार असा दुष्प्रचार झाला की एकनाथराव शिंदे गद्दार आहेत।